ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्ती योग. भगवंतांचं उत्तर. अव्यक्तोपासकांबाबतचं मत भाग 10वा. ओव्या आहेत 61 आणि 62. अव्यक्तोपासकांचा योग साधनेचा मार्ग कष्टाचा आहे असं ज्ञानदेवांनी सांगितलं. आता ते त्याचे कारण सांगत आहेत. तया महेंद्रादिपदे करिता ती वाटवथे आणि रुद्धी सिद्धींची द्वंद्वे पडोनी ठाती. त्यास म्हणजे त्या योग्यांना इंद्रपदादी पदे वाटमारेपणा करीत असून म्हणजे इंद्रपदादी स्थाने आपणास प्राप्त व्हावी अशी घातक इच्छा त्यांना उत्पन्न होऊन वृद्धिसिद्धीपासून उत्पन्न होणारी सुखदुःखे त्या योग्याच्या ब्रह्मप्राप्तीच्या आड पडून राहतात. कामक्रोधांचे विलग उठावती अनेक आणि शून्यसी अंग झुंजवावे की. कामक्रोधांचे अनेक उपद्रव उद्भवतात व निराकाराबरोबर शरीर लढवावे लागते. जे फल नित्ययुक्त भक्तांना मिळते तेच फळ अव्यक्तोपासकांनाही मिळते. परंतु अव्यक्तोपासकांचा मार्ग कष्टप्रद आहे असं भगवंतांनी सांगितलं. ज्ञानदेवांनी त्याचे स्पष्टीकरण करताना म्हटले की ते हा मार्ग भक्तीविना आक्रमायचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून त्यांना तो मार्ग कष्टप्रद होतो. त्यांचे ते परमात्मा प्राप्तीचे धैर्य टिकून राहत नाही. त्याचे कारण ज्ञानदेवांनी सांगितले आहे की त्याच्या मार्गात वाटवधे त्याचा मार्ग अडवून बसलेले असतात. हे वाटवधे कोण आहेत तर महेंद्रादिपदे आणि रुद्धी सिद्धी. महेंद्र म्हणजे मोठा इंद्र, स्वर्गाचा राजा. त्याला राजपद मिळालेले आहे कारण त्याचे सामर्थ्य अधिक आहे. अशा प्रकारची श्रेष्ठ पदप्राप्तीची इच्छा त्याचा मार्ग अडवते. अव्यक्तोपासकांची त्यांच्या उपासनेमुळे जेव्हा कुंडलिनी जागृत होते त्यावेळी तिचा प्रवास सुषुम्न मार्गातून ब्रह्मरंध्राकडे होऊ लागतो. सुषुम्नेत तिचा प्रवास होताना योग्याला अतिशय जपावं लागतं. ब्रह्मचर्य, प्राणायाम आणि संयम यांचा सतत अभ्यास ठेवावा लागतो. नाहीतर योगाभ्यासामुळे जे काही थोडेफार सामर्थ्य प्राप्त झालेलं असतं त्यामुळे मनामध्ये पूर्वी असणाऱ्या या दूषित वासनांचा प्रक्षोभ होतो. स्त्री संघाची इच्छा प्रबळ होऊन तिच्या प्राप्तीसाठी तो हर तऱ्हेचे प्रयत्न करू लागतो. त्यामुळे त्याचे पतन निश्चित असतं. अशा वेळी जागृत झालेल्या शक्तीला पुन्हा सरळ वाटेला लावणे अवघड होऊन बसतं. त्यामुळे योगाभ्यासात भक्ती, ईश्वरनिष्ठा, प्रेमभाव यांची आवश्यकता असते. ईश्वरावर श्रद्धा असेल तर अंतर्यामी रूपाने राहणारा प्रभूच योग्याला योग्य मार्गाला लावतो, त्यांना पतनापासून वाचवतो असं स्पष्टीकरण बाबा महाराज आर्वीकरांनी सांगितलेलं आहे. या स्थितीतून सुटून कुंडलिनी सुषुम्नेत प्रवेश करून मूलाधार चक्रापासून स्वाधिष्ठान चक्रापर्यंत येत असताना योग्याला काही वाचासिद्धीसारखे अलौकिक सामर्थ्य प्राप्त होते. मनाचे आवेग शक्तिशाली होतात. जे हवे असेल ती गोष्ट योगी मनोबलाने प्राप्त करू शकतो. अशा वेळी जर धन, गृह, प्रतिष्ठा, मानसन्मान यांची इच्छा निर्माण झाली तर मनाच्या सामर्थ्यामुळे तो त्या गोष्टी मिळवू शकतो. मग त्याचे परमात्मा प्राप्तीचे ध्येय बाजूला पाडून पुन्हा पतन होण्याचा संभव असतो. वृद्धी सिद्धी प्राप्त होतात. वृद्धी म्हणजे वैभवाती गोष्टी व सिद्धी म्हणजे प्रामुख्याने अष्टमहासिद्धी. या प्राप्त झालेल्या सिद्धीमुळे तो पुन्हा ऐहिकात ओढला जातो. अशा प्रकारे अनाहत चक्रापर्यंत कुंडलिनी जरी पोचली तरी तिथून सुद्धा योग्याचे पतन होण्याचा संभव असतो. त्यामुळे त्याला सतत जागरूक राहावं लागतं. थोडीही आशा मनात राहिली तरी ती पूर्ण करून घेणे त्याला प्राप्त झालेल्या वृद्धिसिद्धीमुळे सहज शक्य होते. त्यासाठी आशेचे लाख तोडावे लागतात. तिची मुळेच खाणून काढावी लागतात. ही मुळे असतात ती मनामध्ये असतात. ती मुळेच कापणे सहज शक्य नसते. वृद्धिसिद्धीमुळे प्राप्त झालेल्या सामर्थ्यावर मात करून पुढे जाणं सोपं नसतं. काही वेळा मग योगी मंत्रतंत्र, वामाचारी, शक्तिविद्या वगैरे आत्मसात करण्याकडे या सामर्थ्याचा उपयोग करून स्वतःचे पतन करून घेतो. अशा वेळी ईश्वर सहाय्य नसल्यास पतन ठरलेलेच असतं. त्यासाठी योग्याचे मन, हृदय अत्यंत निर्मळ असावं लागतं. भूतमात्रांवरील प्रेमाने ओथंबलेले असावे लागतं. निरंतर प्रभुस्मरणात रत असावं लागतं. खरे वैराग्य, प्रेमझरा आतूनच वाहता असावा लागतं. या प्राप्त झालेल्या वृद्धिसिद्धीमुळे योग्याचे मन भौतिक सुखोपभोगात गढून जाते.
त्यामुळे कामक्रोधांची वाढच होते. ज्ञानदेव सांगतात की कामक्रोधांचे विलग उठावती अनेक. विलग म्हणजे विळखा. अनेक प्रकारच्या कामांचा व ते पूर्ण न झाले तर क्रोधाचा विळखा पडतो. मग त्यातून सोडवणूक करणे अवघड होऊन बसते. उत्पन्न झालेले काम क्रोध सोडणार कोठे? ते शून्य करण्यात म्हणजे नाहीसे करण्यात शक्ती खर्च करावी लागते. कामक्रोधांचे हल्ले परतवत राहावे लागते. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की शून्याशी शरीर सतत झुंजत ठेवावं लागतं. येथे शून्य म्हणजे निराकार हा दांडेकर प्रतीतील अर्थ योग्य वाटत नाही. पुढे हे कष्ट कशा प्रकारचे असतात ते ज्ञानदेवांनी अनेक कल्पना प्रतिमांच्या सहाय्याने स्पष्ट केलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.